सिंधुताई सतपाल. नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत एका असामान्य मातेची कहाणी, जिने स्वतःच्या दुःखाची राख करून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. ही कहाणी आहे अनाथांची माय सिंधुताई सतपाल यांची. अपासून अनानस, आपासून आई, ईपासून इमारत, ईपासून इडलिंबू. चला आता हे सर्व आपापल्या पाटीवर लिहून घ्या. माझ्याकडे तर पाटीच नाहीये. आता मी अभ्यास कसं करणार? माईंकडे पाटी घेण्याचेही पैसे नव्हते. म्हणूनच हे नाही की त्यांनी त्यांचं शिक्षण थांबवलं. त्यांनी झाडांच्या पानांचा उपयोग करून त्या झाडांच्या पानांवर ते लिहू लागले. सिंधुताई सतपाल यांना शिक्षणाची फार आवड होती, परंतु त्यांना लपून छपून शाळेत जायला लागायचे, कारण त्यांच्या परिवारातून त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. अत्यंत गरिबी व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना फक्त 4थी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. मंगलम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियोगं स्मरामि. सुमूर्त सुमूर्त सुमूर्त. वधूवराने एकमेका हार घाला. दिवसवान भगवान व माई फक्त 12 वर्षाच्या असताना त्यांचे लग्न एका 30 वर्षाच्या पुरुषासोबत केले गेले. आहो, तुम्हाला जेवायला वाढू का? आहो, जेवायला वाढू का? आहो. फक्त 20 वर्षाच्या असताना माईंच्या पोटात बाळ होते. तेव्हा त्यांच्या पतीला बाहेरच्या लोकांनी भडकवले की हे मूल त्यांचे नाहीये, दुसऱ्याचं आहे. व त्यांच्या पतीने स्वतःच्या पत्नीवर विश्वास न करता बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून माईंच्या पोटावर लाथ मारली व त्यांना घरातून बाहेर काढले. आणि इथूनच सिंधुताई सतपाल यांचा खरा प्रवास सुरू होतो. मी आहे ना तुमच्या सगळ्यांची माय. माय? माय म्हणजे काय? माय म्हणजे ती जी कपडे धुते, भांडे घासते. माय म्हणजे तीच जी जेवायला देते, खाऊ घालते.
अरे मूर्खांनो, माय म्हणजे काय कामवाली बाय आहे काय? देव आपल्यासोबत प्रत्येक वेळी असू शकत नाही, म्हणून तर त्यांनी माय निर्माण केली. अरे, जी आपल्याला 9 महिने पोटात ठेवते ती म्हणजे माई. जी आपल्याला लहानाची मोठी करते ती म्हणजे माई. आणि सर्वात महत्वाचं, देवाचं दुसरं रूप म्हणजेच माई. हॅलो. मग कसं वाटलं तुम्हाला माईंचं जीवनचरित्र? 1 मूल 2 मूल असे करता करता माईंनी एकूण 6 अनाथ आश्रम सुरू केले. व अनाथ आश्रम फक्त खाऊ घालण्यापुरती नाही, तर संस्कारांपासून ते चांगल्या नोकरी धंद्यापर्यंत माईंनी सर्वांना घडवले. 8 दिवसाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या वृद्ध माणसांपर्यंत माईंनी सर्वांची सेवा केली. माईच्या अशा कार्यासाठी माईंना 750 अवॉर्ड्स मिळाले. माई सांगतात की स्वतःसाठी जगायचं नसेल तर इतरांसाठी जगायला शिका. माईंच्या अशा कार्यासाठी माईंना आमचा लाख लाख सलाम. हॅलो. खूपच सुंदर. ज्याला खडतर जीवन म्हणतात ना, असं सिंधुताई सकपाल यांचं जीवन होतं. आणि म्हणून नाटिकेचं नाव मी अगोदर जाहीर नव्हतं केलं. नाटिकेचं नाव होतं अनाथांची माय सिंधुताई सकपाल. बालपण झालं म्हणजे बालाला जन्म दिलं ते हे स्मशानभूमीत. काय जीवन असेल. आणि अशाही जीवन ज्याने म्हणतो ना की त्यांना अनाथ आश्रम तर काढलंच आपण बघितलं ऐकलं, पण त्यांना अनेक पुरस्कार मिळत गेले. बरेच जणांना जीवन त्यांचं माहीत पण असेल, पण ज्याला म्हणतो ना मनाला चिमटा करतो असं प्रसंग बघितल्यानंतर. आणि त्यामुळे प्रतिष्ठा धर्मेंद्र वाईलकर यांनी खास प्रयत्न करून ती नाटिका बसवली होती. आणि जे कलाकार होते त्यांच्यासाठी खास टाळ्या वाजवायच्या आहेत. यालाच म्हणतात आपण ड्रामा किंवा ज्याला बघण्यालायक चित्र. ते आपण आता बघितलं.